नमस्कार मंडळी, तर आज आपण झणझणीत मटण रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। तर नेहमीप्रमाणे संपूर्ण व्हिडिओ टिप्ससह आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथे 1 किलो मटण घेतलेलं आहे, स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून घेतलंय। त्यानंतर या मटणातली जी चरबी आहे ती अशा प्रकारे बाजूला काढून घेतली। सगळ्यात अगोदर गॅसवर पातेला ठेवलेला आहे, त्यामध्ये ही चरबी घातली आहे। आता आपण मटण वाफवून घेण्यासाठी तेलाचा अजिबात वापर करणार नाही। तर या चरबीला जे काही तेल सुटेल ना, त्या तेलामध्येच आपण मटण शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकाल चरबीला खूप सारं तेल सुटलंय। त्यानंतर आपण पाऊण चमचा इतके हळद पावडर घातलेले आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता त्यानंतर हे मटण आपण पातेल्यामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर बघा त्याच्यामध्ये एक थोडेसे मसाले घालायचे। तर अद्रक लसूणची मोठी 1 चमचाभर पेस्ट घातलेली आहे। त्यानंतर मध्यम आकाराचा बारीक चिरलेला उभा असा कांदा घातलेला आहे। आता व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं मोठ्या गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचे, कारण तेल जे आहे ते सगळ्या मटणाला व्यवस्थित तेल मसाला लागला पाहिजे। त्यानंतर पातेल्यावर एक ताट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास इतका पाणी ओतायचं आहे। पाणी गरम होईपर्यंत अजिबात ताट काढायचं नाही। जसं जसं ताटातलं पाणी गरम होईल तसं तसं मटणातलं पाणी बाहेर निघत जातं, म्हणजेच मटणाला छान असं पाणी सुटतं आणि निम्म मटण यामध्ये शिजलं जातं बरं का। तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, अगदी आहे तशी फॉलो करा। आता मटण थोडंसं आपण हलवून घेऊया आणि हलवून घेतल्यानंतर जे गरम झालेलं पाणी आहे ते या मटणामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे। तर मटणाच्या भरपूर साऱ्या रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, जाऊन बघा। सप्पक मटण, खारं मटण, त्यानंतर झणझणीत कोल्हापूर स्टाईल मटण रस्सा, कोल्हापूरच्या मटण रस्स्याचं सिक्रेटसुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर खरंच मटणाचे व्हिडिओ नक्की जाऊन बघा। आता पुन्हा आपण बघा ताट ठेवलेलं आहे आणि परत 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे। आता हे देखील पाणी गरम झालेलं आहे। आता हे आपण पातेल्यात ओतायचं आहे। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे ना, तो या प्रकारे रस्सा तुम्ही वाढवून घेऊ शकता। आता ताट ठेवून छान मटण शिजवून घ्यायचं आहे। मसाल्यांमध्ये बघा 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेत, कोथिंबीर, खोबरं, मिरची, अद्रक आणि लसूण। आता हे सगळं मिक्सरला आपण थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे। तर आता इथे अद्रक लसूण वाटलेलंच होतं, त्याच भांड्यामध्ये मी मसाला वाटून घेतलाय। तर असा छान बघा एकदम बारीक असा मसाला वाटला गेला पाहिजे, तेव्हाच रस्सा आपला छान होतो। आता एकीकडे मटण शिजतंय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। तर मी छोटं एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घातलंय। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर हा वाटलेलं वाटण होतं ते यामध्ये घातलेलं आहे। आता हे 3 ते 4 मिनिटं मोठ्या गॅसवर वाटण छान हे परतून घ्यायचं आहे आपण, कारण अगोदर कच्चं वाटण परतून घ्यायचं आणि त्यानंतर बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत। तर बघा अगदी मस्त असं परतून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनल। त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि 3 चमचे इतकं लाल तिखट घातले। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घातले। आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचे। आता या ठिकाणी मी धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे, कारण हा आमचा झणझणीत घरगुती मसाला आहे। यामध्ये सगळ्या मसाल्यांचं अगदी योग्य प्रमाण आहे, त्यामुळे आम्ही कोणतेही मसाले वापरत नाही। आता बघा तुम्ही जर विकतचा मसाला वापरत असाल ना, तर 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा गरम मसाला नक्की वापरा। आता बघा हा मसाला कितपत परतायचा, तर जेव्हा मसाला तेल सोडायला लागतं ना, तर समजून जायचं आपला मसाला पूर्णपणे भाजलेला आहे। तेलातलं पूर्ण पाणी कमी होईपर्यंत मसाला भाजायचा असतो। आता बघा थोडंसं आपण मसाल्याचं पाणी घातलेलं आहे। आता जेवढं पाणी घातलंय आपण तेवढं आटेपर्यंत मसाला छान शिजवून घ्यायचा, म्हणजे अधूनमधून परतत राहावा। तुम्ही पाहू शकाल मस्त असा मसाला शिजलाय बघा आणि मसाल्याने तेल देखील सोडलेलं आहे। तर अशा प्रकारे आपला मसाला अगदी परफेक्ट भाजून झालाय। आता हा मसाला आपण शिजलेल्या मटणामध्ये ॲड करणार आहोत। मटण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे। त्यानंतर आता हा मसाला ॲड करून
थोडंसं आपण पाणी वाढवणार आहोत। तुम्हाला जर घट्टसर रस्सा हवा असेल तर तुम्ही तेवढाच ठेवू शकता, नाहीतर पातळ हवा असेल तर गरम किंवा कोमट पाणी वापरायचं। थंड पाणी टाकलं तर मटणाच्या रश्श्याची चव जाते बरं का, त्यामुळे गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करायचा। तर अशा प्रकारे आता पुन्हा आपण हे सगळं हलवून घेणार आहोत व्यवस्थित। आणि थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे, तर ते थोडा व्हिडिओ स्किप झाला। तर चला मग आता खळखळून ह्याला उकळी आणायची आहे आणि मस्तपैकी आपला झणझणीत असा मटण रस्सा तयार झालेला आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद। असाच चॅनलला सपोर्ट करत जावा, चॅनलला भेट देत जावा। चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। धन्यवाद, थँक्यू।